नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे एक 19th डे ऑफ मिशन RRB PO आणि क्लरिकल साठी जी आपली सिरीज आहे त्याचा आज 19वा दिवस आहे. आय होप तुम्ही जे काही रविवारचा म्हणजे संडेचं जे काही मेन्सचं सेशन आहे आपण नवीन त्याच्यात ऍड ऑन केलंय आपल्या सिरीज मध्ये की प्रीच्या सोबत जे पॅरलली प्रत्येक संडेला मेन्सचं जे सेशन होणार आहे ते पण आपण ऍड केलंय. ठीक आहे, तो ते तुम्ही पाहिलं असेल. ओके, आणि आज आहे आपला 19वा दिवस. सक्सेसफुली आपण जे काही 18 दिवस आहे ते कम्प्लीट केलेले आहेत. असंच आपण पूर्ण जे काही ही जी सिरीज आहे तुमच्या टोटल सिलेक्शन पर्यंत सुरू ठेवणार आहे आपण. सो बेफिकर राहा आणि या सिरीजला फॉलो करा आणि सिलेक्शन घेऊन एन्जॉय. तर आज काय बघू सुरू करताना बघा काय म्हणतंय की 7 सब्जेक्ट्स आहेत म्हणलंय. बायोकेमिस्ट्री, बायो इन्फॉर्मेटिक्स, बायोफिजिक्स, बायोटेक्नॉलॉजी, हेल्थ केअर, microbiology and neuroscience. Okay, taught 7 different days starting Monday to Sunday. आता म्हणजे 7 सब्जेक्ट आहेत आणि हे जे 7 सब्जेक्ट आहेत हे 7 दिवस शिकवले जातात म्हणले. त्याच्यामध्ये सुरुवात आहे मंडे टू संडे. ठीक आहे, मग आपण तसं करू. म्हणजे जे काही वीकची सुरुवात आहे ती मंडे टू संडे आहे. मग इथं मंडे येणार, इथं ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड संडे. ठीक आहे, असा येणार विषय. ओके, मग बघा 2, 3, 5, 6, 7. ठीक आहे, 7 डेज आहेत म्हणले आणि त्याच्यामध्ये हे सब्जेक्ट्स आहेत. ओके, हे आपण असं केलं. तर बघा काय म्हणलंय, 3 डेज बिटवीन. आता बिटवीन शब्द आलाय म्हणजे त्या दोघांमध्ये किती पाहिजे, जेवढे दिले तेवढेच घ्यायचं. ठीक आहे, 3 डेज बिटवीन द डे ऑन विच अरे यार काय होते, बायोलॉजी सोबत भरपूर शब्द आहेत सो कन्फ्युज होणार आहे का. मायक्रोबायोलॉजी अँड न्यूरोसायन्स मध्ये. आता मायक्रोबायोलॉजी मध्ये 2, 3 आणि न्यूरोसायन्स मध्ये. ठीक, ओके. वेअर नीदर ऑफ द सब्जेक्ट टॉट ऑन फर्स्ट ऑर लास्ट डे. म्हणजे हे दोघांपैकी पहिला पण नाही कोण आणि लास्ट पण नाही. मग इथं मायक्रो घेतला, मायक्रो इथं नाही आणि इथं न्यूरो पण नाही. ठीक आहे, न्यूरो पण नाही, इथं पण मायक्रो नाही आणि न्यूरो पण नाही. ठीक, न्यूरो समजलं. ओनली 2 सब्जेक्ट्स टॉट बिटवीन मायक्रोबायोलॉजी आणि हेल्थ केअर. आता मायक्रोबायोलॉजी मध्ये आणि हेल्थ केअर मध्ये 2 सब्जेक्ट आहेत. मायक्रोबायोलॉजी आणि हेल्थ केअर मध्ये 2 सब्जेक्ट आहेत. हेल्थ केअर मध्ये 2 सब्जेक्ट आहेत. हेल्थ केअर आहे का वर पण? ओके आहे. ठीक आहे. द बायोकेमिस्ट्री 2 डेज बिफोर द डे ऑन विच हेल्थ केअर वॉज टॉट. आता हेल्थ कोण आहे हा, बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री 2 डेज बिफोर म्हणजे त्या दोघांमध्ये किती पाहिजे, एक जण. हेल्थ केअरच्या 1 दिवस म्हणजे 2 दिवस अगोदर असं ते होणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ डेज बिफोर बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री वॉज टॉट. बायोकेमिस्ट्री, ठीक आहे, बायोकेमिस्ट्री आहे आणि नंबर ऑफ बायोकेमिस्ट्री आहे ना. ठीक आहे, द बायो केमिस्ट्रीच्या अगोदर जेवढे आहेत तेवढे एक कमी आहे म्हणलं कोणाच्या, बायो इन्फॉर्मेटिक्सच्या नंतर जेवढे आहेत तेवढे. आता बायो इन्फॉर्मेटिक्सच्या नंतर जेवढे आहेत त्याच्यापेक्षा एक कमी बायो केमिस्ट्रीचे पहिला आहेत म्हणजे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे बायोफिजिक्स वॉज नॉट टॉट ऑन लास्ट डे. आता बायोफिजिक्स PHY लास्ट नाही. ओके. आता मग सुरू करताना कुठून करायचं तर मायक्रोबायोलॉजी पासून सुरू करणार एकच आहे. मग मायक्रोबायोलॉजी बघा
एक तर इथे येणार, आपण हे करू. आता बघा मायक्रोबायोलॉजी आणि न्यूरोसायन्स मध्ये तिघ जण आहेत. मग बघा आता मायक्रोबायोलॉजी एक तर इथे येणार, मायक्रोबायोलॉजी आणि 1 2 3 हे न्यूरोसायन्स इथे येणार. ओके, न्यूरोसायन्स इथे येणार, और न्यूरोसायन्स इथे येणार, और मायक्रोबायोलॉजी इथे येणार. दोनच कंडिशन होणार आहेत, दुसरं काही होणार नाही या दोघांचं, कारण पहिल्यांदा लास्टला हे दोघं पण नाहीत म्हणले, मग हे कट झालं. आता मायक्रोबायोलॉजी आणि हेल्थ केअर मध्ये दोघं जण आहेत. आता मायक्रोबायोलॉजी आणि 1 2 हेल्थ केअर मध्ये दोघं जण आहेत, HEALTH. ठीक आहे. परत हेल्थ केअर इथे येणार, HEALTH. ठीक आहे, हेल्थ केअर इथे झाला, हा विषय पण झाला. ठीक. आता हेल्थ केअरच्या एक सोडून वर बायोकेमिस्ट्री. आता हेल्थ केअरच्या एक सोडून वर म्हणजे बायोकेमिस्ट्री कुठे येणार, इथे येणार बायोकेमिस्ट्री. आणि इथे एक आहे बायोकेमिस्ट्री. ठीक आहे, बायोकेमिस्ट्री. ठीक आहे. हा पण विषय झाला. आता इथं काय म्हणलंय, बायोकेमिस्ट्रीच्या वर जेवढे आहेत ही एक कमी आहे म्हणलंय, कोणाच्या नंतर, बायो इन्फॉर्मेटिक्सच्या नंतर. आता बघा बायोकेमिस्ट्रीच्या वर दोघ जण आहेत, तरी हे एक कमी आहे म्हणले, मग त्याच्या बायो इन्फॉर्मेटिक्सच्या नंतर किती पाहिजे, 3 जण पाहिजे. मग इथे घ्या बायो इन्फॉर्मेटिक्स, बायो इन्फॉर्मेटिक्स. ठीक आहे. आता बायोकेमिस्ट्रीच्या अगोदर एक जण कमी असेल म्हणजे ऑलरेडी इथे 0 आहेत, मग बायो इन्फॉर्मेटिक्सच्या नंतर किती पाहिजे, बायो इन्फॉर्मेटिक्सच्या नंतर किती पाहिजे, 1 जण पाहिजे. आहे इथे 1 जण घेण्यासाठी आहे का जागा, नाही, कारण इथं आहे मायक्रोफिजिक्स जे काही आहे, मायक्रोकेमिस्ट्री आहे सॉरी ते. ठीक आहे, मायक्रोबायोलॉजी, आय थिंक मायक्रोबायोलॉजी पण आहे, बाकी सगळं बायोच आहे. ठीक आहे. हा, मग ही कंडिशन रॉंग होणार. उरलं काय, तर इथं जे काही आहे बायोफिजिक्स हे संडेला नाही, मग उरलं काय, इथंच येणार बायोफिजिक्स, हे इथंच येणार बायोफिजिक्स. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. उरलेलं जे काही आहे ते इथे येणार. सो दिस इज अवर सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर याच्यावर क्वेश्चन काय की इन विच ऑफ द फॉलोइंग डे बायोटेक्नॉलॉजी वॉज टॉट. आता बायोटेक्नॉलॉजी कुठं टाटा, एक उरलेलं होतं, मग ते बायोटेक्नॉलॉजी इथेच येणार आहे, बायोटेक्नॉलॉजी. मग याचा आन्सर काय झालं, संडे. तर संडे आहे का ऑप्शन मध्ये, ऑब्व्हियसली आहे ऑप्शन नंबर 2 संडे. ठीक आहे, दिस इज द राईट आन्सर. ओके. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट वॉज टॉट ऑन वेनसडे. आता वेन्सडेला कोणता सब्जेक्ट आहे बघा, वेन्सडेला कोणता आहे, बायोकेमिस्ट्री. ठीक आहे, मग बायोकेमिस्ट्री आहे का ऑप्शन मध्ये, तर आहे, ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर, बायोकेमिस्ट्री. समजलं तुम्हाला कसं करायचं याला. हे म्हणजे आजचं म्हणजे जे काही हे आहे आपलं जे काही 19 डेचा आपला जे काही पेपर म्हणू आपण, तर हा जो दिवस आहे तुम्हाला, ह्या दिवसाचा जो पेपर असेल तो तुम्ही समजू शकता की तुमचं जे काही RRB PO आहे म्हणा, त्याच्यामधला जो काही मॉडरेट शिफ्ट येणार आहे, मॉडरेट शिफ्ट त्याच्यापैकी हा पेपर असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला समजून येईल नंतर. मॉडरेट शिफ्ट म्हणजे काय, तर तुमचे 25 मिनिटांमध्ये जे काही 40 क्वेश्चन्स आहेत, मे बी ते इझिली नाही होणार. जर तुमचं डायरेक्टलीच कंडिशन बसत असतील तर होऊ शकतात त्याच्यात काही, आणि तुमची प्रॅक्टिस जर भारी असेल तर होऊ शकतात, नाही असं म्हणत नाही मी. फक्त हा जो पेपर असेल तो मॉडरेट लेवलचा असेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक्झामला मॉडरेट लेवल कशी असते हे पण इथं समजून जाईल. ठीक. तर बघा आता हे आहे ब्लड रिलेशन आहे, काय म्हणलंय, 9 पर्सन्स आहे विथ 3 जनरेशन्स. ठीक आहे, 3 जनरेशन्स आहेत. आता 9 फॅमिली मेंबर्स आहेत, त्याच्यामधले 3 जनरेशन्स आहेत आणि मॅक्झिमम दोघं कपल आहेत त्याच्यामध्ये. हे 3 जनरेशन सॉरी मॅक्झिमम 2 कपल्स आहेत. ठीक, हे झालं. ओके, मग सुरू करू आपण. काय म्हणते बघा, आणि नेक्स्ट आहे द नंबर ऑफ मेल्स इज मोर दॅन नंबर ऑफ फिमेल्स इन द फॅमिली. ठीक आहे, आता मेल्स इज मोर दॅन फिमेल्स. ओके, तर काय म्हणते बघा, टी इज द ओनली अनमॅरिड डॉटर ऑफ बी. आता बी ची एक डॉटर आहे टी, ही अनमॅरिड आहे. टी इज इक्वल टू अनमॅरिड. ठीक आहे, हा आपण असं घेऊ, अनमॅरिड डॉटर आहे म्हणले ती. नेक्स्ट आहे बी हु इज द सिस्टर ऑफ डी. बी हु इज द सिस्टर ऑफ डी. आता बी जी आहे ही डी ची सिस्टर आहे. ठीक, असू द्या. नेक्स्ट आहे पी इज द ब्रदर इन लॉ ऑफ टी.
अँड फादर ऑफ एच. आता टी हा सॉरी पी हा टीचा ब्रदर इन लॉ आहे. टी हा पीचा ब्रदर इन लॉ आहे. ओके. मग मला सांगा, एकतर टीचं लग्न अनमॅरिड म्हणल्यावर मग ऑब्व्हियसली टीला एक बहीण आहे. टीला एक बहीण आहे आणि तिचा जो काही नवरा आहे पी हा तिचा नवरा आहे, म्हणजे टीच्या बहिणीचा नवरा आहे असं येणार इथं. अँड पी इज ब्रदर इन लॉ ऑफ टी. ओके. अँड फादर ऑफ एच, म्हणजे पी जो आहे हा एचचा फादर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. एच हा मुलगा आहे मुलगी आहे असं दिलं नाही म्हणून आपण करायचं नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे सी इज अ ब्रदर ऑफ यम. आता सी जो आहे हा यमचा भाऊ आहे आणि बीचा सन आहे. आता बीचा सन म्हटल्यानंतर कुठे येणार, बीचा सन इकडेच येणार. बीचा जो सन आहे सी हा इकडे येणार आणि सी इज ब्रदर ऑफ यम. आता सी ब्रदर आहे म्हणलं यमचा. ओके. सी ब्रदर आहे यमचा. ओके. सी ब्रदर आहे यमचा. मग यम कुठे येणार आहे, यमला एकच जागा उरली आहे. असं नाही की बीला आणखीन एक मुलगा किंवा मुलगी असू शकते, पण आता यमला तिथे एक फिल इन द ब्लँक राहिला होता. पहिल्यांदा तिथे घेऊन बघा, जर नाही तिथे बसला तर दुसरीकडे तर ऑप्शन आहे, पण एक कंडिशन कमी होणार ना त्याच्यानुसार, म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट आहे बी हु इज मॅरिड टू एफ. आता बी हु इज मॅरिड टू एफ म्हटल्यानंतर कुठे येणार, एफ इथे येणार आणि एफ हा तिचा नवरा असणार. ठीक आहे. आता एन इज द सन ऑफ यम. आता एन जो आहे हा सन आहे म्हणले यमचा. एन जो आहे हा यमचा सन आहे. बट यम डझंट हॅव मोर दॅन 2 सिबलिंग्स. आलं. यमला 2 पेक्षा जास्त सिबलिंग्स नाहीत, ऑलरेडी 2 आहेत, मग त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा घ्यायचं नाही. ठीक. ओके. एन डज नॉट हॅव एनी ब्रदर्स म्हणले. मग एनला जर भाऊ नाहीत म्हटल्यानंतर एनला एक ऑब्व्हियसली बहीण आहे. ठीक आहे. हे आहे आपलं सोल्युशन. ओके. आता हा विषय झाला बघायचा. 9 जण आहेत का, इथं 3 आहेत, इथं 4 आहेत, 7 आणि 2 9. ठीक आहे. 9 जण झाले, फिक्स झाले, ही एक कंडिशन झाली. 3 जनरेशन आहेत, 3 जनरेशन झाले. मॅक्झिमम 2 कपल्स आहेत. 2 कपल्स आहेत का, आहेत, 1 आणि हे 2. ठीक आहे. ही पण कंडिशन झाली. आता सगळ्यात मोठा प्रश्न की हे पण कंडिशन झाली, टी अनमॅरिड आहे, मेल हे फिमेल पेक्षा जास्त आहेत का बघा. इथे 1 आहे मेल, इथं 2 आहे मेल, इथं 3 मेल, इथं 4 मेल आहे. ओके. आता फिमेल बघा किती आहेत, इथे 1 फिमेल, इथं 2 फिमेल, 3 फिमेल, 4 फिमेल. आता दोन्ही 4 आहेत. मग मेल जास्त आहेत म्हटल्यानंतर 1 मेल राहिला आहे, मग तो कोण असेल, तो डी असेल ऑब्व्हियसली. ठीक आहे. तिथं काही सांगायची गरज नाही त्यांना, डी हा मुलगा आहे म्हणून. ठीक आहे. तर हे आहे आपलं जे काही ब्लड रिलेशन आहे त्याचं सोल्युशन. ठीक आहे. दिस इज द सोल्युशन ऑफ ब्लड रिलेशन. ओके. आता याच्यावर क्वेश्चन काय विचारला आहे की हाऊ डी इज रिलेटेड टू सी. आता डी हा सी चा काय लागतो म्हणले. नीट प्रश्न वाचायचा. डी हा सी चा काय लागतो, तर डी हा सी चा ऑब्व्हियसली अंकल लागणार आहे, कारण बीचा जो काय बीचा भाऊ आहे. ठीक आहे. अंकल म्हणजे आता आईचा जर भाऊ असेल तर मामा होणार, अंकल जर वडिलांचा भाऊ असेल तर तो पण अंकल होणार. ठीक आहे. मग तिथं पॅटर्नल हे असणार काय ते अंकल वगैरे, म्हणजे आईचा भाऊ मामा, मग इकडं वडिलांचा भाऊ तो पण भाऊ म्हणजे अंकल होतो. ठीक आहे. सो याचा आन्सर काय असणार आहे, अंकल. ठीक. आय होप समजलं असेल तुम्हाला. जर डी जर फिमेल असला असती तर तो त्याचा आन्सर असला असता आंट असला असता. ठीक आहे. ओके. ओके. तर बघा, घाबरू नका पझल बघून, फ्रीजच आहे. ठीक आहे. मॉडरेट यासाठीच म्हटलं तुम्हाला. तर बघा काय म्हणलंय की 6 पर्सन्स आहेत म्हणले, आर सीटेड ऍट ट्रायंग्युलर टेबल. ठीक आहे. सच दॅट ऑल ऑफ देम आर फेसिंग टुवर्ड सेंटर. आता सगळे जे 6 जण आहेत हे ट्रायंगलला बसलेले आहेत आणि सेंटरला फेस करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. असू द्या. नेक्स्ट आहे इच पर्सन लिव्हज इन अ डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस. आता जे काही 6 जण आहेत हे प्रत्येक एका हाऊसमध्ये राहतात म्हणले. मग कोण कॅसलमध्ये राहतं, कोण केव मध्ये राहतं, कोण शॅलेट मध्ये राहतं, कोण इग्लू पॅलेस असतं, पुन्हा विला असतो. ठीक आहे. मोठे माणसं आहेत सो त्यांचे वेगळे नावं असतात घरांचे. आपलं घर असतं, यांचं घर कॅसल, केव, पॅलेस, विला असं असतं. ठीक आहे. असू द्या, आपण पण घेऊ. नेक्स्ट आहे 3 पर्सन्स आर सीटेड ऍट कॉर्नर ऑब्व्हियसली टेबल, व्हेअर एज 3 पर्सन्स आर सीटेड ऍट द मिडल साइड ऑफ द टेबल. ठीक आहे. असू द्या. नेक्स्ट आहे ऑल द इन्फॉर्मेशन इज नॉट नेसेसरली इन द सेम ऑर्डर. ओके. असू द्या.
तर बघा सुरू करू आपण डायरेक्टली. इथं पझल आहे ते. तर आता कुठवरून आलं होतं, ऑल द इन्फॉर्मेशन इज नॉट नेसेसरी इन सेम ऑर्डर, इथपर्यंत आलं होतं. ओके, आपण ट्रायंगल काढून घेऊ पहिल्यांदा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा ट्रायंगल असणार आहे आपला यो. असं कोण भारी ट्रायंगल काढतं? ओके, हा ट्रायंगल काढतं. हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6. 6 जण आहेत. 3 जण कॉर्नरला, 3 जण ह्याला आहेत म्हटलं, मिडलला आहेत म्हटलं. मग इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 3, इथं 4, इथं 5 आणि इथं 6. 6 जण आहेत आणि सगळेजण सेंटरला फेस करत असतो. त्याचं हे काढायची काही गरज नाही. आउटसाईडला जर बघत असलं असते तर आपण केलं असतं, पण ठीक आहे. बघा काय म्हणलंय, द वन हू लिव्स इन शॅलेट इज सिट्स ॲट कॉर्नर ऑफ द टेबल. आता शॅलेट जे आहे, आपण डायरेक्ट सुरू करू, त्याने दिलंय तर ठीक आहे. आता शॅलेट जे आहे, शॅलेट आहे, वी डोंट नो. आता तो जो आहे तो कॉर्नरला आहे म्हटले, मग डायरेक्ट दिले आपण घेऊ कॉर्नरला शॅलेट. ठीक आहे, शॅलेट. अरे यार कर दी ना बात. जरा पण त्याला टच केलं तर नाही चालत. त्या बात आहे. शॅलेट झालं. ठीक. नेक्स्ट आहे 3 पर्सन सिट बिटवीन शॅलेट अँड टी. आता शॅलेट अँड टी मध्ये 3 जण आहेत म्हटले, 3 जण. ओके, मग 1, 2, 3. टी एकतर इकडे येणार, टी एकतर इथे येणार, और टी एकतर इथे येणार. कारण राईट साईडनं पण 3 बसू शकतात आणि लेफ्ट साईडनं पण 3 बसू शकतात. त्याने कोणत्या साईडनं बसलेत वी डोंट नो. ठीक आहे. हा, नेक्स्ट आहे टी हू सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू लिव्स इन कॅसल. आता कॅसलच्या इमिजिएट लेफ्टला टी आहे, कॅसलच्या इमिजिएट लेफ्टला टी आहे. मग कॅसल कुठे येणार? इथे येणार. ओके. ओके. हा, नेक्स्ट आहे ओ सिट सेकंड टू द राईट ऑफ द वन हू लिव्स इन अ कॅसल. आता कॅसलच्या सेकंड टू द राईटला कोण आहे? ओ आहे म्हणले. मग ओ कुठे येणार? एकतर इथे येणार, और एकतर इथे येणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे द पोझिशन ऑफ द वन हू लिव्स शॅलेट विथ रिस्पेक्ट टू टी. आता शॅलेट ची जी पोझिशन आहे विथ रिस्पेक्ट टू टी इज सेम ॲज द पोझिशन ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ओ. तीच पोझिशन आहे पी विथ रिस्पेक्ट टू ओ. आपण असं हे करून घेऊ. आता शॅलेट आणि टीची, आता शॅलेटची बघा काय, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. 4 टू द लेफ्ट आहे. मग टीची पोझिशन ओ नुसार काय असणार आहे? 4 टू द लेफ्ट. ठीक आहे. मग ओच्या 4 टू द लेफ्ट बघा, इथं फर्स्ट, इथं सेकंड, इथं थर्ड. मग पी कुठे येणार आहे? इथे येणार. ठीक आहे. तसंच इथं आता शॅलेटचं विथ रिस्पेक्ट टू टी. आता बघा फर्स्ट आणि सेकंड टू द लेफ्ट. मग ओच्या सेकंड टू द लेफ्टला बघायचं पी येणार, ऑब्विसली येणार. ठीक आहे. ही कंडिशन झाली आपली. ओके. हा, नेक्स्ट आहे ओ हू सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ यस. ओ हा यसच्या इमिजिएट लेफ्टला आहे म्हटल्यानंतर यस इथे येणार आणि यस हा इथे येणार. ठीक आहे. 2 कंडिशन्स आहेत. ओके. नेक्स्ट आहे द वन हू सेकंड टू द राईट ऑफ यस लिव्स इन अ केव. आता यशच्या सेकंड टू द राईटला जो कोणी आहे तो केव मध्ये आहे म्हटलं. मग केव मध्ये कोण येणार? टी येणार. यशच्या सेकंड टू द राईटला टीच आहे ऑब्विसली, म्हणून तिथे केव येणार. सॉरी. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला? ओके. हा, नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स बिटवीन द वन हू लिव्स केव अँड यस. आता केव अँड येस मध्ये जेवढे आहेत इज वन मोर दॅन द नंबर ऑफ पर्सन्स बिटवीन आर अँड द वन हू लिव्स इन इग्लू. तेवढेच आर अँड नाही एक जास्त आहे. वन मोर दॅन आर अँड इग्लू मध्ये जेवढे आहेत तेवढे. ओके. केव दॅन एस मध्ये एक जास्त आहे आर आणि इग्लू पेक्षा. ठीक आहे. व्हेन काउंटेड बोथ राईट ऑफ यस, म्हणजे यसच्या राईट कडून आणि आरच्या पण राईट कडून म्हणजे दोघांच्या राईट कडून आपल्याला ते मोजायचंय. ठीक आहे, असू द्या. नेक्स्ट आहे क्यू नीदर लिव्स इन विला नॉर कॅसल. आता क्यू जो आहे, क्यू इज नॉट इक्वल टू विला और कॅसल. ठीक आहे, ही कंडिशन पण झाली. ठीक. आता बघा केव आणि येस ची कंडिशन आहे
केव आणि एस मध्ये जेवढे आहेत ते पण एसच्या राईटला. आता केव आणि एस मध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये बघा, इथे एस आहे आणि इथे केव आहे. त्याच्यामध्ये एसच्या राईटला किती जण आहेत? 1 जण आहे. मग आर आणि इग्लूच्या राईटला किती पाहिजे? 0 जण पाहिजे. मग आरच्या इमिजिएट राईटला इग्लू पाहिजे. मग आरच्या इमिजिएट राईटला इग्लू घेण्यासाठी इथं आर येणार आणि इथे इग्लू येणार. एकच कंडिशन आहे इग्लू साठी. इथं आर बसू शकतो पण इथं केव आहे, इग्लू येणार नाही तिथं. ठीक आहे. इथे बघा, नेक्स्ट बघा, एस अँड केव मध्ये 1 जण आहे. हे बघा, इथे एस आहे आणि इथे केव आहे. इथे 1 जण आहे. मग आर आणि इग्लू मध्ये किती पाहिजे? 0 जण पाहिजे ऑब्व्हियसली. ठीक आहे. आता आर आणि इग्लू मध्ये घेण्यासाठी आर कुठं बसणार? आर एकतर इथे कॅसलला येणार. जर आर इथं आला असेल कॅसलला तर जो काही इग्लू आहे ती इमिजिएट राईटला येणार नाही. ठीक आहे. म्हणून आर इथे येणार. ठीक आहे. आर इथे येणार शॅलेटला, आर शॅलेटला येणार आणि जो काही इग्लू आहे हा इथे येणार. ठीक आहे. इग्लू इथे येणार. ठीक आहे. मग ही कंडिशन फिक्स झाली. आता उरला काय? क्यू. आता क्यू ला कॅसल नाही म्हणलंय, पण पहिल्या कंडिशन मध्ये क्यू इथेच येणार आहे कॅसलला, म्हणून ही कंडिशन रॉंग. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये क्यू उरलाय, मग क्यू इथे येणार. आता क्यू ला विसल पण नाही, विला पण नाही, कॅसल पण नाही. मग उरलं काय? आरला विला जाणार, आरला विला जाणार आणि क्यू ला जो काही उरलेला आहे, केव झाला, पॅलेस, पॅलेस पण झाला, विला झाला, कॅसल झाला, शॅलेट झालं, इग्लू झालं, पॅलेस. पॅलेस झाला का? पॅलेस नाही. पॅलेस मग पॅलेस क्यू ला येणार. क्यू भाऊ मोठे आहेत, पॅलेस मध्ये राहतात. सो दिस इज द सोल्युशन ऑफ पझल. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल की याचं सोल्युशन काय, कसं आलं. ओके. सगळ्यात महत्वाचं, पझलची लेंथ बघून घाबरायचं नाही. ओके. ते सोपंच असतं. जेवढे जास्त कंडिशन असतील तेवढं तुमचं पझल एकतर सोपं म्हणता येईल किंवा लवकर सॉल्व्ह करण्यात येईल. आता तुमचं जर कंडिशनच कमी आहेत आणि जर तुम्हाला पझल 7-8 जणांचं सोडवायचे किंवा 6-7 जणांचं सोडवायचे आणि कंडिशन कमी आहे तर त्याला तुम्हाला लॉजिकली खूप विचार करावा लागतो. ठीक आहे. म्हणून जास्त कंडिशन असतं तर घाबरायचं नाही, लवकर सुटतं ते. याच्यावर क्वेश्चन काय? हू अमंग द फॉलोइंग लिव्हज इन अ कॅसल? आताच आपण पाहिलं, सॉरी, पॅलेस. पॅलेस मध्ये कोण राहणार आहे? तर पॅलेस मध्ये क्यू राहणार आहे. क्यू जो आहे हा पॅलेस मध्ये असणार आहे. मग त्याच्यामध्ये क्यू आहे का? ऑप्शन मध्ये नाही. मग हा ओ गेला, ऑप्शन मधून टी गेला. नन ऑफ दिस असं काही सांगता येत नाही. जर मग एक ऑप्शन आहे, द वन हू सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ पी, थर्ड टू द लेफ्ट ऑफ पी और सेकंड टू द राईट ऑफ ओ. मग दोन्ही बघायचं. पीच्या थर्ड टू द लेफ्टला आहे का बघा पॅलेस? पीच्या थर्ड टू द लेफ्टला आहे का? इथं पी आहे, त्याच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड नाही. पण ओच्या सेकंड टू द राईटला आहे का? ओच्या सेकंड टू द राईटला आहे का? आहे. इथं ओ आहे, त्याच्या सेकंड टू द राईटला इथं पॅलेस आहे. बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर थर्ड इज राईट आन्सर. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे, हू अमंग द फॉलोइंग पर्सन सिट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ क्यू? आता क्यूच्या सेकंड टू द लेफ्टला कोण आहे? ओ असणार आहे ऑब्व्हियसली. क्यूच्या सेकंड टू द लेफ्टला ओ असणार आहे. ओ और इग्लू. ओ आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. ठीक आहे. समजलं तुम्हाला कसं असतं ते? ओके. आता बघा, रँकिंग बेस पझल आहे. आज पझलचं जे काही हे आहे सगळं वेगळं आहे. ओके. तुम्हाला जसं जसं दिवस पुढे जातील तसं तसं तुमचं जे काही काय म्हणलं जाऊ त्याला, की पझल म्हणा, प्रत्येक टाईपचा जो काही क्वेश्चन आहे तो आपण तुम्हाला इथं करून दाखवणार आहे. ठीक आहे. मेन्सचं तर त्याच्याहून एकदम कडक सेशन होणार आहे. सो काही टेन्शन नाही लेणे का. ठीक. काय म्हणले बघा, 7 पर्सन्स आर रायटिंग अन एक्झाम विच गॉट डिफरंट मार्क. आता 7 जण आहेत म्हटले. क्या हो रहा यार. 7 जण आहेत आणि त्यांना डिफरंट मार्क्स आहेत म्हटले. मग घेऊ आपण. रँकिंग बेस बदल आहे. 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. ओके. एक जणाला इथं. ओके. एक जणाला इथं 2 जण, इथं 3 जण, इथं 4, इथं 5, इथं 6 आणि इथं 7 जण. ठीक आहे. ओके. हा, 7 जण आहेत म्हणले. मग बघू. आता पहिली लाईन बघा, राजीव गॉट मोर मार्क्स दॅन रीता. राजीव गॉट मोर मार्क्स दॅन रीता. जरा इथं कसं आहे, नावं सेम आहे. राजीव आहे, राजू पण आहे, रवी पण आहे, रिया पण आहे. शबास, म्हणजे गेम फुल. ऋत्विक पण आहे, रूपम पण आहे. वाह,
म्हणजे फुल ना, अशा याच्यामध्ये गेम होऊ शकतो. सो लक्षपूर्वक वाचायचं नाव. राजू वॉट मोर मार्क्स दॅन रीता. ठीक आहे. अँड लेस मार्क्स दॅन रवी. आता राजीव जो आहे हा लेस मार्क्स दॅन रवी. मग रवी कुठे येणार? राजूच्या वर येणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे रिया गॉट लेस मार्क्स दॅन राजू. राजू आहे, राजीव नाही. रिया गॉट लेस मार्क्स दॅन, आता रिया लेस मार्क्स दॅन राजू. राजू, आता राजीवलाच आपण प्रेमानं राजू पण म्हणतो, आणि राजूला आता राजीव म्हणतो म्हणजे म्हणत नाही म्हणणार राजू. आता दोन्ही नावं एकच वाटणार आपल्याला, पण ठीक आहे, त्यांच्या मनावर आता आपल्याला काय करायचंय. ठीक आहे. आता रिया गॉट लेस मार्क्स दॅन राजू. ठीक आहे, लेस मार्क्स दॅन राजू. वेअर रूपम गाट मोर मार्क्स दॅन ऋत्विक. आता रूपम आहे रूपम जो आहे हा मोर मार्क्स दॅन ऋत्विक. आता ऋत्विक पेक्षा जास्त मार्क रूपमला आहेत. ओके. हा. आता नेक्स्ट आहे ऋत्विक. हु गॉट मोर मार्क्स दॅन राजीव. आता ऋत्विक जो आहे राजीव पेक्षा मोठा जास्त आहे, म्हणजे राजीव पेक्षा हुशार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. राजीव पेक्षा जास्त मार्क ऋत्विकला आहे. ठीक आहे. बट नॉट मोर दॅन रवी. ऋत्विक जो आहे हा रवीच्या खाली आहे. म्हणजे मग ऋत्विक इतर रवीच्या खाली कोण येणार? ऋत्विक. ठीक आहे. ऋत्विक इथे येणार. ऋत्विक. ठीक आहे. ही कंडिशन अशी तयार होणार. पण जो रूपम आहे तो रवीच्या खालीच आहे का वर आहे? वी डोंट नो. ते काढू आपण, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे रीता डज नॉट गेट लोवेस्ट मार्क. आता रीता हे डज नॉट गेट लोवेस्ट मार्क म्हणजे 1 नंबरला का नाही खालू. वेर ॲज रवी डझंट गेट हायएस्ट मार्क. पण रवी जो आहे हा हायएस्ट पण नाही. रवी जो आहे हा हायएस्ट पण नाही. ऑब्व्हियसली हायएस्ट रूपम असणार आहे असं दिसतंय. ठीक आहे. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ मार्क्स हु गॉट मार्क्स बिटवीन रूपम अँड ऋत्विक. आता रूपम अँड ऋत्विक मध्ये जेवढे आहेत, ऋत्विक मध्ये जेवढे आहेत इज सेम ॲज इथं आहे. इज सेम ॲज द नंबर ऑफ मार्क्स हु गॉट बिटवीन रिया अँड रीटा. आता रिया अँड रीटा मध्ये तेवढेच आहेत. रिया अँड रीटा. ठीक आहे. ओके. हे आहे असं, ही कंडिशन अशी. ठीक आहे. नेक्स्ट आहे द पर्सन हु वॉट सेकंड हायएस्ट इज 92. सेकंड हायएस्ट जो आहे 92 आहे. अँड द सेकंड लोवेस्ट इज 78. सेकंड लोवेस्ट म्हणजे खालून दुसरा हा 78 आहे. आता राजू डिड नॉट गेट हायएस्ट मार्क. राजू पण 7व्या नंबरला नाही म्हणलंय. राजू काय कहू तुझं काजू. राजू खाल्ला का काजू. हा. आता रवीवर नाही, मग ऑब्व्हियसली रवी इथं येऊ शकतो. आपणाला माहिती नाही रवी कुठे येणार आहे. ठीक आहे. समजा रवी जर 6 नंबरला घेतला, रवीच्या वर मे बी ऋत्विक असू शकतो. ऋत्विक जर समजा इथं वर घेतला आपण, ऋत्विक जर घेतला, बघू आपण कंडिशन घेतोय. आता ऋत्विकच्या खाली राजीव आहे आणि राजीवच्या खाली रीटा आहे. ठीक आहे. आता रूपम आणि ऋत्विक नाही, ऋत्विक वर नाही येणार. वर येणार. इथं हे येणार, रूपम भाई येणार. रूपम शेट येणार इथं रूपम येणार. रूपम. ठीक आहे. आता रूपम, कारण हे ऋत्विकच्या वर रूपम आहे. पण रवी जो आहे हा हायएस्ट नाही म्हणलंय आपण. मग एकदा रूपमला हायएस्ट घेऊन बघतोय, नाही बसला तर आपण खाली तर घेणारच आहे. ठीक आहे. मग रवीच्या खाली ऋत्विक आला. समजा रवीच्या खाली ऋत्विक आला. ठीक आहे. आता ऋत्विक आला तिथं आणि परत राजीव आला. आता रीटाचा आपल्याला माहिती नाही रीटा कुठे येणार आहे. सो बघू आपण. ही कंडिशन झाली. आता राजूच्या खाली रिया आहे. म्हणल्यानंतर रीटा एकतर इथं नाही खाली, मग रीटा ह्या 2 ठिकाणी येऊ शकते, काही सांगता येत नाही. पण इथे एक कंडिशन आहे, रूपम आणि ऋत्विक मध्ये जेवढे आहेत तेवढीच रिया आणि रीटा मध्ये आहेत. आता रूपम आणि ऋत्विक मध्ये किती आहेत? 1 जण आहे. या कंडिशन नुसार 1 जण आहे. मग रिया आणि रीटा मध्ये किती असणार आहेत? 1 जण असणार आहे. रिया आणि रीटा मध्ये 1 जण असणार आहे. आणि रिया ही राजूच्या खाली आहे म्हणले. मग
रिया इथे येणार, रिया इथे येणार, रिया ताई इथे येणार, इथं रीता ताई येणार, रीता ताई इथे येणार आणि आता रिया जी आहे ही राजूच्या खाली आहे. मग राजू कुठे येणार? इथंच येणार. राजू कुठे येणार? इथं येणार. ओके, दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ अवर रँकिंग बेस्ड पझल. ह्याच्यात डाऊट असेल ना, ह्याच्यात तुम्हाला जर काही डाऊट असेल, तुमचं काही वेगळं येत असेल, तुम्ही सांगा, आपण त्याचं निराकरण करू. आणि हे बरोबर आहे, ऑब्व्हियसली हे तर बरोबरच आहे. ह्याच्यावर क्वेश्चन बघा. आता बघा, हु अमंग द फॉलोइंग पर्सन थर्ड हायेस्ट मार्क. आता थर्ड हायेस्ट मार्क कोणाला आहे बघू. थर्ड हायेस्ट म्हटल्यानंतर तुम्ही म्हणतात सर रीटा. रीटाला क्लिक करणार, पुढे जाणार. तुम्ही म्हणाल माझे 40 पैकी 40 झाले, मार्क कसे आले नाहीत. राजा त्याने विचारले थर्ड हायेस्ट. मग थर्ड हायेस्ट हे होणार का बाळा? तर थर्ड हायेस्ट हा फर्स्ट हायेस्ट 7 नंबरचा, हा सेकंड हायेस्ट 5 नंबरचा जो असेल तो थर्ड हायेस्ट असेल या ह्याच्यानुसार. मग कोण आहे तो? ऋत्विक आहे. म्हणून आपला आन्सर काय? ऋत्विक आहे का बघा. ऋत्विक आहे. ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. ठीक आहे, समजलं तुम्हाला. नेक्स्ट आहे व्हॉट इज द मार्क गॉट रीटा. आता रीटाला किती मार्क आहेत बघा. रीटा 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 व्हेर इज रीटा ताई? इथं रीटा ताई आहे. रीटाला 78 पेक्षा जास्त आहेत आणि 92 पेक्षा खाली आहेत. आता 78 पेक्षा जास्त हा ऑप्शन आहे का बघा. ठीक आहे, 78 पेक्षा ऑप्शन आहे का बघा. 78 पेक्षा जास्त आणि 92 पेक्षा खाली एकच ऑप्शन आहे 84. सो रीटाला 84 मार्क्स आहेत. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे 10 बॉक्सेस आर प्लेस्ड इन 5 डिफरंट शेल्स. म्हणले 5 डिफरंट शेल्स आहेत. ठीक आहे, आपण मस्तपैकी असं हे करू. अरे काय होतंय राव, आपण पेन बदलायचे आपल्याला. ठीक आहे, आता 5 डिफरंट शेल्स आहेत म्हणले आणि द लोअर मोस्ट शेल्फ इज 1. त्याच्यावर जी काही असेल ती 2 नंबरची आहे. सो ऑन, म्हणजे 5 4 3 2 1 अशी आहे. आणि each shelf has 2 different stacks, that is stack 1 and stack 2. आता जो काही stack 1 असेल तो वेस्टला असणार आहे stack 2 च्या. म्हणजे stack 2 इकडे असणार, stack 1 इकडे असणार. ठीक आहे, म्हणजे कसं असणार माहितीये का ते, हे असं असणार 5 4 3 2 1. तर हे 5 4 3 2 1 असं असणार. आणि हे जे काही स्टॅक 1 असेल, इथं स्टॅक 1 असेल आणि इथं स्टॅक 2 असेल. ठीक आहे, स्टॅक 2 असेल, हे असं असणार आहे. म्हणजे स्टॅक 1 जो असणार आहे तो वेस्टला असणार आहे. ओके, बाकी त्यांना काय आवडतं का, आवडत काय नाही. ठीक, मग सुरू करू आपण. बघा काय म्हणले. आता इथं 5 आहे, इथं 4 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे, इथे 1 आहे. ठीक आहे, मग बघू असं आपण मस्तपैकी 3 4 आणि हे 5. ओके, 2 स्टॅक्स आहेत. इथं 1 येणार, इथं 2 येणार, इथं 1 येणार आणि इथं 2 येणार. ठीक आहे, म्हणजेच ओके, हा 1 असणार आहे, स्टॅक 1 असणार आहे ना, स्टॅक 2 असणार आहे. ठीक आहे, दिस इज स्टॅक 1 and 2. इथे 1 आणि इथं 2. ठीक आहे, हा. तर डायरेक्ट सुरू करू आपण. काय म्हणले बघा, शेट काय म्हणतात बघू मस्तपैकी नाथ खोळा. तर बघा, ओ इज प्लेस्ड इव्हन नंबर शेल्फ म्हणले. ओ इज, हे शेल्फ आहेत, हे शेल्फ आहेत, शेल्फ हे शेल्फ आहेत, हे शेल्फ आहेत आणि ते स्टॅक आहेत. ठीक आहे, असू द्या. ओ हा इव्हन नंबर शेल्फला आहे म्हणले. 2 शेल्स अभो एस, अभो येस, वेर बोथ द बॉक्सेस प्लेस्ड ॲट डिफरंट स्टॅक. ठीक आहे, संपलं. ओ हा इव्हन नंबर शेल्फला आहे म्हणले. इव्हन नंबर शेल्फला म्हणल्यानंतर ओ एकतर इथे येऊ शकतो और ओ इथे एकतर इथे येऊ शकतो. पण ओ हा एसच्या 2 शेल्फ अभो आहे म्हणले. मग ओ आणि एस मध्ये एक शेल्फ पाहिजे, मग अभो म्हणलं एकतर, मग ओच्या खाली एस एकतर पाहिजे, म्हणून तिथं ओ हा 2 नंबरला येणार आहे. ऑब्व्हियसली ओला एकच जागा उरली, ओ इथे येणार आणि एकदा ओ इथे येणार. कारण इव्हन नंबर शेल्फ म्हणले, पण स्टॅक कोणता आहे वी डोंट नो. पण पुढे काय म्हणले, 2 शेल्फ अभो येस, 2 शेल्स अबो येस म्हटल्यानंतर येस इथे येणार आणि एकदा येस इथे येणार. तुम्ही म्हणता सर तिथंच काय येस घेतले, तर तो जो आहे बॉक्सेस आर प्लेस्ड ॲट डिफरंट स्टॅक. म्हणजे हे जे येस आणि ओ आहे हे डिफरंट स्टॅक मध्ये आहे, त्यांना ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे, हा. नेक्स्ट बार टी इज प्लेस्ड ॲट लोअर मोस्ट शेल्फ, लोअर मोस्ट शेल्फ अँड नो बॉक्स वॉज प्लेस्ड ॲट ईस्ट ऑफ इट. म्हणजे टी हा सगळ्यात खालच्या शेल्फला बसलाय
आणि त्याच्या ईस्टला कोणच नाही म्हटल्यानंतर टी कुठे येणार आहे? ऑब्व्हियसली इथे येणार आहे. टी कुठे येणार आहे? इथे येणार. कारण टी जर समजा इथे घेतला असतं तर तिच्या ईस्टला कोणीतरी आलं असतं. ठीक आहे, तर ते येऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, असू द्या. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ शेल्स अबो यस. आता शेल्स अबो यस म्हणल्यानंतर हे शेल्फ झाले 3, 4, 5 हे शेल्फ झाले. त्याच्या वर जेवढे शेल्फ आहेत, यसच्या वर जेवढे आहेत शेल्स, इज वन मोर आहे म्हणले दॅन शेल्स बिलो यू. आता वन मोर आहे बिलो यूच्या. ठीक आहे. नेक्स्ट पुढे कंडिशन आहे यू विच इज नॉट प्लेस्ड ॲट सेम स्टॅक ॲज टी. म्हणजे यू जो आहे हा टीच्या स्टॅक मध्ये नाही असं त्यांचं म्हणणं आहे. यू इज नॉट इक्वल टू टी म्हणजे यू जो आहे, यू जो ज्या स्टॅक मध्ये आहे तिथं टी नाही म्हणल्यानंतर मग असं आपण हे करू. आता मग बघा यशच्या वर किती शेल्स आहेत? 1, 2, 3. 3 शेल्स आहेत म्हणल्यानंतर यूच्या खाली किती पाहिजे? 2 शेल्स पाहिजे. आणि यू कुठे येणार? मग यू इथेच येणार ऑब्व्हियसली. यू जो आहे इथे येणार, कारण टी इथं जर यू घेतला असता तर तो टीच्या स्टॅक मध्ये झाला असता म्हणून तिथे यू येणार नाही. इथं पण तेच सेम, इथं पण तेच यू इथंच येणार. ठीक आहे, आय होप समजला असेल तुम्हाला. ओके, आता नेक्स्ट बघा काय म्हणलंय. बॉक्स व्ही इज प्लेस्ड ॲट ऑड नंबर शेल्फ. ऑड नंबर शेल्फ म्हणले व्ही जो आहे हा ऑड नंबर शेल्फला आहे म्हणले, बट neither in same stack as you nor same shelf as you. वाह, यांना तर यू सोबत याचं भांडणच आहे. यू सोबत याचं भांडणच आहे. व्ही इज नॉट इक्वल टू यू आणि व्ही हा ऑड नंबरला आहे. मग व्ही हा ऑड नंबरला म्हणल्यानंतर एकतर व्ही इथे यायला पाहिजे, बरोबर आहे. इथं व्ही येणार नाही कारण व्ही हा यसच्या यू जो आहे त्याच्या स्टॅक मध्ये नाही म्हणले. मग व्हीला एक जागा इथे उरली, पण त्याने म्हणले यू सोबत त्याने बसत नाही म्हणजे यूच्या शेल्फ मध्ये बसत नाही. मग व्हीला जागा इथे एक उरली, मग व्हीला जर इथे घेतलं तर तो स्टॅक मध्ये येणार यूच्या. मग व्हीला जागा कुठली उरली? एकच इथली उरली. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ओके, व्ही ऑड नंबरला पण बसला आणि यूच्या ह्याच्यामध्ये पण शेल्फ मध्ये पण नाही आणि यूच्या स्टॅक मध्ये पण नाही. ही कंडिशन फुलफिल झाली सगळीच. ओके, एक ह्याच्यामध्ये. ठीक, कन्फ्युजिंग आहे तुम्हाला हे डायरेक्ट करतोय, कन्फ्युजिंग आहे, घाबरू नका. ओके, शांत करायचं, आपल्याला कुठं पळून जायचं नाही. ओनली 2 शेल्स बिटवीन व्ही अँड एम. आता व्ही आणि एम मध्ये 2 शेल्फ आहेत, 1, 2. पण एम विच इज प्लेस्ड स्टॅक इमिजिएट बिलो द स्टॅक विच बॉक्स क्यू इज प्लेस्ड. म्हणजे एम जो आहे हा क्यूच्या इमिजिएट बिलो आहे. ठीक आहे, आता व्ही आणि एम मध्ये 2 शेल्फ्स आहेत म्हणले, मग इथे 1, इथे 2. एम ला जागा एकच आहे, इथे 1, इथं 1, इथे 2. एम ला एकच जागा आहे आणि तो क्यूच्या इमिजिएट खाली म्हणले, मग क्यू इथे एकदा येऊ शकतो, इथे एकदा येऊ शकतो. ठीक, हे पण कंडिशन झाली. ठीक आहे, नेक्स्ट आहे आर. द बॉक्स आर इज नीदर प्लेस्ड ॲट ऑड नंबर शेल्फ. आर इज नॉट इक्वल टू ऑड नंबर शेल्फ नॉर ऍडजस्टंट टू द शेल्फ विच बॉक्स पी इज प्लेस्ड. म्हणजे जो काही पी आहे त्याच्या ऍडजस्टंट पण नाही म्हणले, त्यांचं म्हणणं असं आहे. मग आर कुठे येणार? आर हा ऑड नंबरला नाही म्हणले, मग आर ला एकच जागा उरली, E1 वाली इथं. मग ह्याच्यामध्ये आर ला जागा कुठली उरली? E1 ची एकच इथं. मग आता तो पीच्या ऍडजस्टंट पण नाही म्हणले, मग पी कुठे येणार? पीच्या ऍडजस्टंट नाही म्हणलं तर पी इथे येणार आणि याच्यामध्ये पण पी इथे येणार. सो दिस इज द सोल्युशन. पण 2 सोल्युशन आले. ओके, पण काय मग तिथं काय म्हणले? आर नीदर प्लेस दॅट ऑन ऑड नंबर शेल्फ नॉर ऍडजस्टंट टू शेल्फ विच इज पी इज प्लेस. ठीक आहे, पीच्या शेल्फच्या ऍडजस्टंट नाही, ऑड नंबरला पण नाही. मग उरले काय दिले का इथं? आता ओ इज प्लेस इवन नंबर शेल्फ 2 शेल्फ्स अबो येस. 2 शेल्फ्स अबो येस म्हणल्यानंतर हा दोघात एक आहे, बरोबर आहे. अँड बोथ आर प्लेस्ड ॲट डिफरंट स्टॅक, बरोबर आहे. टी इज प्लेस्ड ॲट लोअर मोस्ट शेल्फ अँड नो बॉक्स वॉज प्लेस्ड ॲट ईस्ट ऑफ इट. ठीक आहे, ईस्ट ऑफ इट. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स. द नंबर ऑफ शेल्फ्स अबो येस इज 1 मोर दॅन द नंबर ऑफ शेल्फ्स बिलो यू. ठीक आहे, यू विच इज नॉट इन अ सेम स्टॅक ॲज द बॉक्स एज टी. ठीक आहे, बरोबर आहे. बॉक्स व्ही इज प्लेस्ड ऑड नंबर शेल्फ but neither in the same stack as you nor in the same shelf as you. बरोबर आहे ते. Only 2 shelves are there between V and M. V आणि M मध्ये 2 शेल्फ आहेत, बरोबर आहे. M which is placed in stack immediate below the stack
इन विच क्यू इज प्लेस्ड. ठीक आहे, क्यू इज प्लेस्ड. ओके. आर इज नीदर प्लेस्ड ऑड नंबर शेल्फ नॉर ऍडजस्टंट टू पी. ठीक आहे, आणखीन काही कंडिशन आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे, आपलं पझल तर बरोबर आहे. हा, फक्त इथं काय ह्यांचं म्हणणं असेल माहितीये का? आता इथे एक हे असेल, नोट असेल, इथं नोट असते, इथे एक नोट असते की जो काही शेल्फ आहेत, जर एखादा शेल्फ त्यांनी दिला असतील इमिजिएट बिलो, 2 शेल्फ बिलो और 2 शेल्फ अबो, तर ते एका स्टॅक मध्ये घ्यायचं. पण कंडिशन दिली नसेल तर, म्हणजे कसं, आता इथं दिलं बघा, आता आर इज निदर प्लेस्ड, नाही एक कंडिशन आहे इथं, हे बघा, आता ओनली 2 शेल्फ आर प्लेस्ड बिटवीन व्ही आणि एम. आता व्ही आणि एम मध्ये 2 जण आहेत, 2 शेल्फ आहेत, पण व्ही आणि एम चे पोझिशन घेते वेळी तिथे एक नोट दिली असती. जर इथं तुम्हाला दिलं नसतं, डिफरंट स्टॅक मध्ये आहेत, इथं जसं दिलंय ओ इज प्लेस्ड इवन नंबर शेल्फ अँड 2 शेल्फ अबो येस वेअर बोथ द बॉक्सेस आर प्लेस्ड ॲट डिफरंट स्टॅक. इथं डायरेक्ट कंडिशन दिले, म्हणजे दोघं जण एकोणमेकाच्या वर किंवा खाली आहेत, पण डिफरंट स्टॅक मध्ये आहेत. मग याचाच मतलब काय की आपण डिफरंट स्टॅक मध्ये घेऊ शकतो. पण इथे एक कंडिशन आहे, व्ही आणि एम मध्ये 2 बॉक्स आहेत, पण त्याचे स्टॅक आपल्याला दिलं नाही. मग इथे एक नोट असते की तुम्हाला जोपर्यंत तिथं स्टॅकचं कन्फर्मेशन नाही तोपर्यंत तुम्ही सेम स्टॅक मध्ये घेऊ शकता, असं तिथं नोट असते. ती नोट आय थिंक चुकून राहिली असेल, पण ती नोट असते 100%. म्हणून 2 कंडिशन येत आहेत. सो ही कंडिशन आपली रॉंग असणार, कारण व्ही आणि एम मध्ये 2 जण डायरेक्ट दिले त्यानं, आणि क्यूच्या इमिजिएट खाली एम आहे म्हटल्यानंतर हे क्यूच्या इमिजिएट खाली असेल ना, नाही दिले. म्हणून जर त्यानं दिलं असतं क्यू आणि एमचं स्टॅक सेम आहे किंवा डिफरंट आहे, तर मग आपल्याला आन्सर बदलावं लागलं असतं. ठीक आहे, सो दिस इज द सोल्युशन. जर तिथं नोट ऍड केलं तर हे पण सोल्युशन असणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे जर नोट ऍड केलं नसेल तर, ठीक आहे, सो तिथं आपण नोट समजू आणि हे सोल्युशन आहे. ठीक आहे, ओके. नोट ती 100% राहिलेली आहे, तुम्हाला वाटलं तर उद्या दाखवतो मी. ठीक, विच ऑफ द फॉलोइंग बॉक्स प्लेस्ड ऍट लोअर मोस्ट शेल्फ. आता लोअर मोस्ट शेल्फ मध्ये कोणता बॉक्स आहे बघा. पहिल्यांदा एकतर पी आहे, नसेल टी आहे. ठीक आहे, पी आणि टी आहे. मग ऑप्शन काय आहे, पी आणि टी आहे का? ऑप्शन नंबर आहे, ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर, पी. बरोबर. नेक्स्ट बघा काय म्हणले, क्यू कुठं बसलाय म्हणले. आता क्यू कुठं बसलाय म्हणले बघा, क्यू कुठं आहे, स्टॅक 2 आहे आणि शेल्फ 3 आहे. स्टॅक 2 आणि शेल्फ 3 हो इथं आहे. ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. सो दिस इज द फायनल क्वेश्चन ऑफ अवर 19th डे ऑफ मिशन RRB PO आणि क्लरिकलचा जो आहे त्याचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.